माझं नाव वैभव मानकर. आम्ही ऑलमोस्ट 2.5 वर्ष आधी हा फ्लॅट घेतला. आमचं बेसिक रिक्वायरमेंट होती 3 BHK आणि बऱ्याच ठिकाणी बघितल्यानंतर आम्हाला प्राईडचा प्रोजेक्ट मिळाला फायनली. आणि 3 BHK ऑलमोस्ट 2.5 वर्षानंतर ज्यावेळेस प्रोजेक्ट हातात मिळाला तर त्याच्यानंतर बेसिक रिक्वायरमेंट होती की इंटेरियर मेनली तर आमच्यातलं की स्पेस जास्त असायला, लहान मुलं आहेत आणि त्याच्यासाठीच की स्पेस जास्त हवी. आमच्या घरातला सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे मेन डोअर. त्याच्यासाठी आम्ही खूप डिझाईन सर्च केले आणि आदित्यने पण खूप हेल्प केली. तो इतका सुंदर झाला आहे की सगळेजण खूप जास्त त्याला काय म्हणतो आपण तारीफ ॲप्रिशिएट करतायत. आणि एव्हरीबडी इज टेलिंग की पूर्ण बिल्डिंगमध्ये असं मेन गेट आम्ही अजून नाही बघितलं. इट इज युरोपियन थीममध्ये येत आहे आणि खूपच छान दिसते. बऱ्याच ठिकाणी सर्च केल्यानंतर 102ला आम्ही यांचं वर्क बघितलं ओमीचं आणि ते आवडल्यानंतर आम्ही स्टार्टिंगला इनिशियल डिस्कशन स्टार्ट केलं आदित्य आणि अभिजितसोबत. त्यांनी इनिशियल आम्हाला ड्राफ्ट दिले, त्याच्यानंतर 2-3 राऊंड डिस्कशन झालं. आमची रिक्वायरमेंट थोडीफार होती की मेनली स्पेसच्या अराउंडिंग. नंतर आम्ही शॉपमध्ये जाऊन कुठल्या कसं घ्यायचं, कलर थीम कसं सिलेक्ट करायचं. फायनली मग आम्ही युरोपियन थीमवरती गेलो, इटालियन थीमवरती मोस्टली. त्यानुसार सगळे जे आर्टिफॅक्ट डिझाईन ते सगळं झालं. ओव्हरऑल पूर्ण कम्प्लीट प्रोजेक्टसाठी सगळ्यासाठी आम्ही खूप जास्त हॅपी आहे. ॲक्च्युली प्रत्येक गोष्टीच्या सिलेक्शनमध्ये त्यांनी आम्हाला हेल्प केली. इवन कर्टन, आर्टिफॅक्ट, प्रत्येक गोष्टीत आम्हाला त्यांची खूप जास्त हेल्प झाली आहे. काही बाबतीत आमचं पण कन्फ्युजन होतं कलर्समध्ये मॅक्झिमम, पण त्यांनी चूज केलेले कलर खूप छान दिसत आहेत. ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा खूप चांगला झाला. जे आम्ही इमॅजिन केलं होतं ॲक्च्युली बियॉन्ड इमॅजिनेशन निघालं आमचं. आणि त्याच्यानंतर आम्ही वास्तूच्या वेळेस ज्यावेळेस सगळे नातेवाईक फ्रेंड्स सगळ्यांचंच होतं किंवा वॉव फॅक्टर तर ते झालं.